आई माय बाई भुल्ली वाटते हे की आज गटाची मीटिंग आहे आणि आपल्याला गटाचे पैसे भरायचे आहे म्हणून भुल्ली वाटते हे. शांताबाई ओ शांताबाई ये ना माय भाया. काय झालं गौकर ना काऊन आवाज देऊ राहिली? माय बाई शांताबाई भुल्ली वाटते तू खरंच भुल्ली. काय बोलली हो मी? आज तुला आठवण नाही का काय आहे तर? काय आहे माय बाई आज आणि काय बोलली मी? माय बाई आज गटाची मीटिंग नाही का गटात साहेबांना येणार आहे का? आज आपल्याला गट भरायचा आहे ना माय भुल्ली का लगे? माय बाई व आज गट होता का? माय मी तर बोलूनच केली व. काऊन शांताबाई तुला माहित नव्हतं का आज गट भरायचा आहे म्हणून? अय माय हवं माझ्या लक्षातूनच निघून गेलं की आज गट भरायचा आहे म्हणून. माय सूरजचे बाबा तर वावरात सध्याच गेले. मी तर पैसेही नाही मागितले त्याला गट भरासाठी. माय माझ्यावर आता पैसेही नाही आहे. आता काय करू मी? काय माय बाई शांताबाई काय भूलतो तू? जाऊ दे या महिन्यात तुला गट मी भरून देतो पुढच्या महिन्यात मागट तू भरून देशील. चल माय बाई आता टेन्शन कमी झालं माया. भरून देशील क्या महिन्यात मागट? हो हो या महिन्यात तुला गट मी भरून देतो. हाय माझ्यावर पैसे पुढच्या महिन्यात तू भरून देशील. बरं ठीक आहे पुढच्या महिन्यात तुझा गट मी भरून दे. पण शांताबाई तुला तर एक गोष्ट सांगायची भुललीच माय बाई मी. माय बाई काय गोष्ट सांगायची आहे बा? बाई ना विमलाबाई आहे ना तिने याही महिन्यात चाट मारली व घरीच नाही आहे ते. बाई ना गट घ्यायच्या वेळेस आहे ना विमलाबाई अवघात समोर असते आणि गट भरायच्याच वेळेस असे नाटकं करते. मागच्या महिन्यात तिनं गट नाही भरला तुला तर माहीत आहे. सगळ्या गटातल्या बाईनं पैसे जमा केले आणि तिचा गट भरला आणि तिनं त्या गटाचे बी पैसे दिले नाही बायाले. आता डबल गायब झाली. गट भरायचं असते तेव्हा बरोबर तिच्या घराला टाळा लागून जाते. आताही नाही येते घरी. आताही सगळ्या बायाले पैसे जमा करून तिचा गट भरायला लागते वाटते. काय बाई ना एकावर एक झटके देऊ राहिली मला. आता बी गायब झाली का विमलाबाई? याही महिन्यात गट नाही भरत का ते? हो शांताबाई मला असंच वाटत आहे. मी तिच्या घरी गेली होती घरी नाही येते. काय माय बाई पहिलेच म्हटलं होतं मी ना की तिला गटात नका घेऊ म्हणून. कोण ऐकलंच नाही माया. घेऊन घेतलं तिला गटातनी. तूच तर होती मेन गटाची. तू काय घेतलं तिला? बाई ना किती भांडण करू राहिली तिथे किती भांडण करत होती. माघारी दादा खेपी राहिली होती मला गटात नाही घे मला गटात नाही घे. तरी सुभद्राबाईन तू म्हणत होती की तिला गटात नका घेऊ ते गट नाही भरत. पाय तिनं केलंच तसं ज्याचा भेव होता त्याचा. कुठं गेली आहे तर ते? घरी कोण नाही आहे? काय जुनं पापा कुठं गेली तर? घरात नाही पाहिलं का तिच्या खिडकी गिडकीतून घरात नाही सायकात? हॅलो माय बाई शांताबाई घरात काय राहील समोरून मोठा टाला लावला ना घराले. हो पण तिच्या नवऱ्यालाही सांगू शकते ते की बाहेरून टाला लावा गटावाले साहेब येणार आहे मी घरात नाही लपून राहतो म्हणून. तशी लय शायनी आहे ते. हो बाई ना शांताबाई असे करू शकते नाही ते. बाई तिचं नाव विमला आहे विमला. ते काही करू शकते असू शकते घरात नाहीच आणि बाहेरून लावू शकते टाला. गौकर ना बाई तुम्ही तर शांताबाईला बोलायला आलता ना आणि एवढा टाईम बाप्पा मला या लागलं. तिथं बाया जमल्या ना साऱ्या येत असेल आता गटाचा साहेब चला ना बाप्पा. अहो कमला मी हेच सांगू राहिली ती शांताबाईले की या महिन्यात बी चाट दिली विमलाबाईनं गटाले. गटच नाही भरू राहिली. घराला टालाय आम्ही गेलो तिच्या घरी तर. आई माय बाई या महिन्यात ती चाट दिली का तिनं? आपण का घरचं एवढं अमीर आहो माय बाई? हर महिन्याला तिचा गट भराव. चला बरं तिच्या घरी पाहू बरं. माय बाई तिच्या घराला मोठा टाला लावलाय. हो का व मग आता कुठे ढूंढताव माहितीले? हो तुम्हाला माहित नाही तिचे नाटकं. तिच्या नवऱ्याला म्हटलं असेल की बाहेरून टाला लावा मी अंदर लपून राहतो आणि गटावाला साहेब गेला बायानं गट भरले की मग खोलून टाकसान. पायसान गटावाला साहेब गेला आणि बायानं गट भरले की बरोबर दिसेल. पण बहिणा शांताबाई मागच्या महिन्यात तिचा गट भरला ना सराईनं मिळून. ती लाज तर वाटायला पाहिजे थोडीशी. मागच्या महिन्याची पैसे नाही दिले तिनं बायानं तिचा मिळून गट भरला तर का आपण का घरचं एवढं पुरावं नाही की तिचा हर महिन्याला गट भरा. बहिणा मला ती विमलाबाईचा लय भेव लागते बरं. मागच्या बारीनं मोठी गाजवली ती बाप्पा तिनं मावर. तिनं तर कानाला खडा पकडला. ज्या गटात विमलाबाई राहीन त्या गटात मी बशीन नाही. पण मी गटात बसल्यावर तुम्ही ना आखरीला घेतलं तिले गटामध्ये. नाही तर मी तर खिलाफमध्येच होती. तिला गटात घेऊच नका म्हटलं होतं पण माय कोण ऐकलंच नाही. हो ना बेना दादा खेप माघारी येत होती तुमच्यासमोरच येत होती की गौकर्णाबाई मला गटात घेऊन घे गौकर्णाबाई मला गटात घेऊन घे आता मी गट भरीन आता असं तसं अमकण धमकं किती सांगत होती बहिणा ते. किती मागं लागली होती म्हणून तिला घेतलं बहिणा. म्हटलं सुधारली असेल पण हे तर सुधारलीच नाही. काय हो माय बाय तुम्ही इथं काय करू राहिला? चला ना माहिती का गटात साहेबींना चला ना. सुभद्राबाई तुला माहित नाही का विमलाने या महिन्यात बी चाट दिली बेना गटाले. गटच भरू नाही राहिली. आता गेली तिच्या घरी मी तर मोठा टाला लावला होता तिच्या घराले. या महिन्यात बी ते घरी नाही आहे. या महिन्यात आपल्याला भरायला लागते वाटते तिचा गट. माय बाई लहान नाही झाली आहे विमलाची आता. हां लहान रगेल नाही आहे. या महिन्यात बी गट नाही भरवली आहे ना. मी ना पहिलेच म्हटलं होतं की तिला गटात घेऊ नका. माय कोण नाही ऐकलं. हो सुभद्रा तुनं बरोबर म्हटलं. मीनं बी म्हटलं होतं की तिला घेऊ नका म्हणून गटामध्ये. हिनंच घेतलं गौकर्णाने तिले. बहिणा माझ्यासमोर रडत पडत होती. मी म्हटलं सुधारली अशी आता म्हणून मी घेतलं बहिणा तिले गटातनी. म्हणे म्हणलं काम आहे म्हणे असं आहे म्हणे तसं आहे म्हणे. मग पोराला MSc लावायची आहे म्हणे टायपिंग लावायची आहे म्हणे. म्हटलं चला बाप्पा लेकराच्या शिक्षणासाठी म्हणून राहिली. मी बी घेऊन घेतलं मग तिले गटामध्ये. मला काय माहीत होतं माय बाई असा धोका देईन म्हणून. मागच्या बारीन तिची पिटाई केली होती ना तरी ती सुधारली नाही. तिची डबल एक बार बजामपट्टी पाहिजे चांगली. तर नंतरचं पाहू. पण आता गट भरायचा आहे ना. आता काय करायचं? आता काय करू शकतो ना आता घराला टालाच लावलाय म्हणते तर. पण
आणि सुभद्रा, शांताबाई तर काही अलगच म्हणून राहिली. शांताबाई म्हणते ते घराच्या अंदरच असेल म्हणते, आणि तिने तिच्या नवऱ्याला म्हटलं असेल म्हणते की आज गट आहे तर घराले बाहेरून ताला लावा आणि मी अंदर बसून राहतो. मग गटाचे पैसे गिशे भरले बाई ना की मग निघीन म्हणते बाहेर. चालतं का तिच्या घरी? पाहतं का घराच्या अंदर आहे का नाही आहे तर? हो बेना, असं होऊ शकते. ही गोष्ट तुम्हाला लक्षातच नाही आली. तसं बी मी तिला पाहिलं 1-2 वेळा. गट खतम झाला, गटाचे पैसे भरले बाई ना की बरोबर दिसते आणि गटाच्या टायमाला गायब होऊन जाते. हे मी बी पाहिलं, पण तिचं हे माया बी लक्षात आलं. मग काय म्हणता बाया, चालता का तिच्या घरी? पाहता का घराच्या अंदर आहे का नाही आहे तर? पण बेना, बाहेरून घराला टाला आहे आणि आपण कसं हुसक हासक करतो तिच्या घरामध्ये बाहेरून. लोक काय म्हणतील चोरी करायला साल्या म्हणतील बाया. कोण कायले काही म्हणेन व? चाल ना तू, चालतं घरी माझ्यासोबत. कोण काय म्हणते मग मी पाहतो ना. हो शांताबाई, बरोबर बोलली तू. चाल बरं थोडं येऊ तिच्या घरून. काय आहे आणि काय नाही तर पाहू बरं. लय दिवस झाले टीव्ही बंद आहे. लेकाचं गमत नाही घरात नाही. आणा लागेल टीव्ही सुधरून मला. गोकुलची बाबा, मी काय म्हणत होती, आज गट भरायचा आहे ना, पैसे देसान बरं मला गट भरायला? चालेक, मी तर बोललोच आज गट भरायचा आहे म्हणून. चालेक, जाऊ दे, नंतर आणू टीव्ही सुधरून. तू पहिले गट भरून दे. देतो मी पैसे, आहे माझं पैसे, देतो गट भरायला पैसे. हो द्या मग लवकर पैसे, मला गट भरायला जायचं आहे. साऱ्या बाया जमल्या असेल तिथं गट भरायसाठी. मी भरून येतो गट. द्या बरं पैसे. हा पैसे देतो, पण 1 कप चहा दे मला पहिले बनवून, मग जाय गट भरायला. बरं, मी चहा देतो तुम्हाला बनवून, तोपर्यंत तुम्ही पैसे काढून ठेवा. हो देतो मी पैसे. पहिल्या माझ्यासाठी 1 कप चहा करू ना, मग मला वावरात जावं लागते. हा आता आणतो बनवून. गोकुल किती दिवसाचा नांदी लागेला माया. बाबा टीव्ही सुधरून आणा, बाबा टीव्ही सुधरून आणा. सुधरून आणतो म्हटलं टीव्ही, पण हे म्हणतात नाही आता गटाचं आलं. आता गटाले पैसे द्यायला लागेल. जाऊ दे, काही नाही, आणि नंतर सुधरून. पहिले गट भरणं जरुरी आहे. गट भरला की मग टेन्शन नाही राहत. मग आणि टीव्ही सुधरून. काय करू मी ना गटाचे पैसे होते माझं, ते मी खर्च करून टाकले. साड्या गिड्या घेतल्या आणि हे आणि ते घेतलं. मला आठवणच नाही राहिलं गटाचे पैसे होते म्हणून. मागच्या महिन्यात गट नाही भरला, या महिन्यात आता घराला टाला लावून घेतला, नंतर बसून राहिली. पायतीन बाया घराला टाला आणि चालल्या जातील. हाय कोणी माझ्यासारखी हुशार कोणीच नाही आहे. असंच पाहिजे या बायाईले. भरा म्हणा मा गट. काय करू, माझे पैसे नाही आहेत मग आता. माझ्याजवळ आहे पैसे, पण मोबाईल घ्यायसाठी आहे. किती दिवस तो बटनावाला मोबाईल वापरू बापा मी. मला बी स्क्रीन टचचा मोबाईल पाहिजे, मोठा मोबाईल पाहिजे. किती दिवस तो मोबाईल वापरू मी. होते माझ्या गटाचे पैसे, ते खर्च झाले. आता काय करू मी. भरीन मी गट जेव्हा माझे पैसे येतील तेव्हा. सध्या माझ्यावरचे पैसे खर्च झाले, आता नाही भरत. मस्त मी सुनेच्या बापाला पटवलं की बाहेरून घराला टाला लावा आणि तुम्ही वावरात चालले जा, मी घरात लपून राहतो. आणि गटावाला साहेब गेला, बायानं गट भरला की मग निघतो घराच्या बाहेर. बहिणा लयच हुशाराव मी, लयच हुशाराव. कोणी विचारही नाही करू शकत की बाहेरून घराला टाला लावायला आणि घराच्या अंदरमध्ये मी बसेल आहे म्हणून. असंच पाहिजे या बायाले. शांताबाईले त्या दिवशी मी उधार पैसे मागितले. म्हटलं शांताबाई मला उधार देऊ पैसे. ते म्हणे माझं काहीच नाही आहे म्हणे. असं तसं. खरं तिच्याजवळ पैसे नाही राहत का? बिना पैशात राहते का ते? तिने मला उधार पैसे नव्हते दिले, मी पैसे मागितले होते तर. आता भर म्हणा माझ्या गट. मी हजरच नाही राहीन तिथं गट भरायला तर काय करतील. बरंच लागेल त्याला माझ्या गट. भरतील थोडे पैसे करून साऱ्या जणी. बाया चला बरं लवकर लवकर पटपट पाय आवरा. लवकर तिच्या घरी जायचं आहे, नाही तर गटावला साहेब येऊन जाईल, मीटिंग चालू होऊन जाईल गटाची आणि आपण इकडेच राहू अटकेल. चला माय पटपट. हो शांताबाई, पटपट तर चालतो आम्ही, पण ते घराच्या अंदरमध्ये असली पाहिजे बाई ना. नाही तर एवढ्या दूर जा, पाय दुखत आणि पाय दुखत वापस या. नाही तर ते घराच्या अंदर नशीनच. खरंच कुठेतरी बाहेर गेली असेल तर मग. चला तर खरी हो तुम्ही. आहे का नाही आहे तर पाहून तर येऊ आपण. आपल्या मनाचा शब्द काढून घेऊ. हो शांताबाई, बरोबर बोलत आहे तू. तिचा काही भरोसा नाही माय बाई. बाहेरून टाला लावून घराच्या अंदरमध्ये बसेल असेल, काही सांगता नाही येत त्या बाईचं. मोठी नटायरंगी आहे पप्पा ते. हो म्हणून म्हटलं चला पटपट. आपली गटाची मीटिंग बी चालू होणार आहे. गटी भरायचं आहे आपल्याला. तिच्यासारखं आहे का? चला पटपट जाऊन पटपट येऊ. नाही बाई शांताबाई, गट भरायला नाही चालत का? कुठं चालले बाबा तुम्ही? चौघीच्या चौघी, कमला, गौकर्णा, सुभद्रा, कुठं चालले बाबा तुम्ही? चला नाही, गट भरायचा नाही का? हो ना शांताबाई, कुठं चालला तुम्ही? आम्ही तर गट भरायला चाललो. आम्हाला वाटलं तुम्ही असाल तिथं. तुम्ही तर इकडे कुकडे चालल्या बाप्पा. मग गटाचं कसं? अहो आम्हाला काम आहे, येतो आम्ही. काय काम आहे सांगतं खरी माय? बहिणा रंजना, तुला काय सांगू, या महिन्यात नाटक केलं विमलानं. गटच नाही भरवली. मागच्या महिन्यात नाही भरला. आपण बायानं मिळूनच गट भरला आणि याही महिन्यात तिनं तसंच नाटक केलं. घरी पाहायला गेली मी तिच्या, तर घराला मोठा टाला लावलेला आहे. तर शांताबाई म्हणते तिनं बाहेरून टाला लावला असेल म्हणते घराला, अंदरच असेल म्हणे घराच्या बसेल. तर आम्ही तेच पाहायला चाललो, घराच्या अंदरमध्ये आहे का ते बसेल तर लपून. माय काय करावं बाई, या विमलाचं काही समजत नाही. फालतू घेतलं बाई ना तिला गटामध्ये, फालतू घेतलं. बाई कम होती नाही एक तर राहू देते. गट नसता घेतला तर पुरला असता. बाई भेटल्यावर पाहिला असता आपल्या पुऱ्या बाया जमल्यावर, पण तिला घ्यायला नव्हतं पाहिजे बाई ना. फालतू घेतलं तिला. बाई ना आपल्याजवळ कवर पैसा आला का? तिचा बी गट भराव, आपलाही गट भराव. आपलाच तर गट आपण मोठ्या मुश्किलनं भरतो. गट भरायच्या 15 दिवस पहिल्यापासूनच आपण तयारीत लागतो. गट भरायचा आहे, गट भरायचा आहे. तिला काही टेन्शन नाही येत का बाई ना? काय माहीत बाई कशी बाई आहे तर. बरं जा तुम्ही, आम्ही येतो. शांताबाई आम्ही येतो ना त्यासोबत. नाही रत्ना, आम्ही येईपर्यंत तू गटावला साहेब आला गेला तर त्याला थांबून ठेवशील. तू जाय तिथं सांभाळ, आम्ही येतो. त्या विमलाचा आज बंदोबस्त बसूनच येतो आम्ही. हो रत्ना तू जाय, मी जातो ईशासोबत. नाही मी एकटी काय करीन हो तिथं. दुसऱ्याही बाया आहेत ना गावातल्या तिथं. जाय ना, थांबून ठेव. आम्ही येईपर्यंत गटावला साहेब आला गेला तर आम्हाला उशीर होते काय होते. बरं शांताबाई, मी जातो, तुम्ही या मग. हो हो जाय.
शांताबाई मी येतो तुमच्यासोबत. पाहतो काय आहे आणि काय नाही ते तिचं मॅटर. हो चाल माय चाल. आज तिला चांगली अद्दलच घडू आपण. जर घराच्या अंदर असली ना चांगली ठेसूनच काढू. हो व लय नाटकं झाली तिचे, लय नाटकं झाले. मागच्या बारीची पिठाई भुलली ते. हो बाई ना, हे लाटाचे भूत आहेत, हे बातांना नाही मानत. चल मग शांताबाई जाऊ तिच्या घरी. हो हो चला बरं लवकर. इथंच गोष्टी नका करत बसू. पहिले सुशुरूराला गटाचा साहेब येऊन जाईल मग. काय बी शांताबाई काय ना सळा सारून करायला आहे, झाडझूड करायला आहे घराची. आणि कुठं गेली म्हणते? कुठं मला तर वाटतं घरात नाहीच आहे. पाय बरं साफसूफ केलेलं आहे, झाडझूड केलेली आहे पुऱ्या घरादाराची. हो मला असं वाटत आहे घरातच आहे म्हणून. चला बरं अंदर चला. पण नाही शांताबाई घरी कोणीच नाही. आपण कशा काय चालतो ना तिच्या घराच्या अंदर? लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील काय म्हणतो तू? लोक भरतील का तिचा गट? लोक काय म्हणतील? चला अंदर. हो चला शांताबाई म्हणत आहे ना. चला बरं चला. काय भेटावं तुम्ही भेकाड्या हो. चला मी येतो समोर. हो सुभद्राबाई तुम्ही व्हा बरं समोर. का शांताबाई पोचलो तर खरी हिच्या घरी, पण घराला तर खरंच टाला आहे. अशी काय पण घराच्या अंदर लपेल? आहे का नाही आहे हे पाहिल्यावरच समजेन ना. पा बरं त्या खिडकीतून जसावरती आणि पा त्या खिडकीतून दिसते का तिथं. बरं शांताबाई मी पाहतो दिसते का खिडकीतून. आणि थोड्या बजे बजे बोला. जर तिने आपला आवाज ऐकला तर हुशार होऊन जाईन ते. हो धस्तच आहे तू वरती आणि पाय त्या खिडकीतून दिसते का तर. मी किती हुशार आहे ना. कशी लपून बसली मी घराच्या अंदर. कोणाला माहित की बाहेर एवढा मोठा ताला लावला नंतर मी लपेल आहे म्हणून. शांताबाई शांताबाई काय व काय म्हणून राहिली? शांताबाई विमला घराच्या अंदरच आहे. तू खरी बोलत होती. घराच्या अंदरच लपेल आहे. मी ना म्हटलं होतं ना घराच्या अंदरच असेल म्हणून. पण आता काय करतो? कशी काढते तिला घराच्या बाहेर? थांब ना तू, मी पाहणं कशी काढते तिला घराच्या बाहेर. नाही बाई विमला नाही व घरी. आता कसं वा तिचा गट कसा माफ होईल? हां तिची सही लागेल ना तिथं. साहेबांनी सांगितलं जे जे गरीब लोक आहे त्याचा गट माफ होणार आहे. त्याला गट नाही भरा लागेल. पण आजच आहे ते, आजच सह्या करायच्या आहे. विमला तर घरी नाही आहे बाई ना. तिचा गट नाही माफ होईल वा. अरे अरे हो हो शांताबाई काय माहिती विमलाबाई कुठे गेली तर. आता तिला गट भरायला लागेल. आपले माफ होऊन जाईन गट. आपण सही करू तर. पण तिचा नाही माफ होईल हो माय. अरे माय बाई काय बोलल्या? गट माफ होणार आहे माय. मी तर टाला लावलेला आहे बाहेरून आणि ह्या म्हणतात की गट माफ होईल आणि आजच आहे म्हणते सही करायचं. माय आता काय करू मी? काय हो माय विमला घरी असती तर विमलाचाही फायदा झाला असता. आता काय करा विमला घरीच नाही येतं. आता भर म्हणा तिला गट. आपले तर माफ होऊन जाईन, तिचाच नाही माफ होईन. हो शांताबाई मी घराच्या अंदर आहो. घराच्या अंदर आहो मी. अई माय बाई विमला तू घराच्या अंदर आहे का? आम्हाला माहीतच नाही. हवा आता आता कसं वा माझ्या गट नाही माफ होईन का? मग माझी सही लागेल का? हवा तुही सही लागेल. आता काय करतं शांताबाई? ताला फोडून टाक ना मग तो. तू घराच्या अंदर कशी काय हो माय? आता माहिती शांताबाई काय सांगू मी झोपेल होती घरात नाही आणि माझ्या घरचा लगे टाला लावून वावरात चालला गेला म्हणून मी अंदरच राहिली. असं असं तू झोपेल होती नाही? हो शांताबाई माझ्या बी गट माफ झाला पाहिजे. व खोलवा तोड तो टाला. हो थांब रंजना तोडव तो टाला. हो शांताबाई टाला नाही फुटत आहे ना बेना. काय हो माय बाई तुम्हाला काय टाला नाही फोडतायत? मारा एक दणका जोरानं तुटते ॲपलमध्ये. हो तुटला. मी काय म्हणून शांताबाई टाला तुटत नसेल तर राहू दे. इकडला मागचा दरवाजा खुल्ला आहे. मागच्या दरवाजाने राहिली मी. ए कोणत्याही दरवाजाने मागच्या आहे किंवा समोरच्या आहे? ये तर खरी पहिले दाखवतो तुले. शांताबाई खरं म्हणून राहिली का तू? गट माफ होणार आहे का? सही करायला लागते का? सांग ना कुठं सही करायला लागते. करतो ना मी. ऐ माय बाई ह्या सर्व जणी माईकडे रागान काऊन पारायला माय? काय झालं माय बाई? आता तर चांगल्या बोलत होत्या आणि एकदम रागान काय पावरायला माईकडे? का व विमला तुला शोभते काय असं? शोभते का तुले? हां साऱ्या बाईला गट भरायला लावलेली तू याले. गटाचा टाईम आला तर कशी घरात लपून जातं. बाहेरून टाला लावून गट घ्यायच्या वेळेस तर समोर असतं सरायच्या आणि लगे भरायच्या वेळेस सऱ्यात मागा. गरीब बाया किती गट भरतील तू याला? हां मागच्या महिन्यात गट भरला. याही महिन्यात तेच नाटक केलं तू ना. नाही हो शांताबाई नाही असं काही नाही आहे. असं काही नाही आहे तर गट भरायच्या टायमाला घरातनी कशी काय होती तू? कशी काय होती घरातनी? नाही हो माय गलतीनं कोणत्या गेली होती मी. हा पाय खोटी नको बोलू तू. खोटी नको बोलू. लय खोटाडी आहे तू. माहिती आहे मला. मागच्या बारीनं बी असंच केलं तू ना कमलासोबत. नाही हो मागच्या बारीनं केलं तुम्ही ना. आता सुधरून गेली मी. आता सुधारली. माहिती आहे मला किती सुधारली तू तर. का व विमले शोभते का तुला असं? शोभते का असं करणं? हा बा बाय हो मा नांदी नको लागू तुम्ही. मा नांदी बिलकुल नाही लागायचं. काय नांदी नाही लागायचं होती? कोणाला धमकी देऊ राहिली तू इथं? कोणाला धमकी देऊ राहिली? अरे धमकी देऊ माय तुम्हाला? मी काल धमकी देऊ? तू गट काऊन नाही भरू राहिली? काऊन नाही भरू राहिली तुझ्या गट? आम्ही नका ठेका उचलला का तुझ्या गट भरायचा? काही बोलू नका हिच्यासोबत. काही बोलू नका. धरून आपटा इले धरून. हो धरून आपटा इले. 10-12 रट्टे खाईन ना तेव्हा इले समजेल. पकडा बाया इले आपटा खाली. अई माय बाई खरंच मारतात वाटते. आणि शांताबाईला मारते बाई ना. मारते वाटते मला आता. हा पा मला मारू गिरू नका तुम्ही. बिलकुल हात नाही लावायचा मला. माझ्या गटाचे पैसे खर्च झाले होते म्हणून मी लपून बसली होती घरात. हा व लय मोठं काम केलं हो तू ना. लय मोठं काम केलं अशी सांगू राहिली. गटाचे पैसे खर्च झाले मग तुझ्या गट आम्ही भरू आहे ना? तुला असं वाटलं? आता पैसे नाही आहे माझ्याजवळ. पैसे आल्यावर भरीन मी. नाही हे अशी नाही ऐकेन. आपटा इले. नाही शांताबाई असं नाही म्हटलं मी ना. माझ्यानं खर्च झाले. गटाचे जे पैसे होते ते खर्च झाले. पण माझ्या मोबाईल घ्यायसाठी मी पैसे ठेवलेले आहे. त्या पैशानं गट भरतो असं नाही म्हणून राहिली मी. चल भर मग लवकर गट. चल आमच्यासोबत. विमला आता माघारच घ्यायला पुरते. भरून टाकायला पुरते गट. हे आहे 5 जणी आणि तू या केली. तुला अशा कांटीन नाही धरून की बस रे बस. भरून घ्यायला पुरते गट. बरं चला माय बाई भरतो गट. चाल लवकर भर गट. आला असेल गटाचा साहेब आणि या बारीन तू नाटक केलं आणि आता तू आम्हाला नाटक करताना दिसले तर तुला चांगलं झोडपूच आम्ही पकडून.
भरतो ना मग शांताबाई, गट भरतो ना. काय बोलू राहिली एवढी?